नमस्कार रसिक श्रोते हो नमस्कार. मी विजय चंद्रकांत महामिने आपणासमोर चंद्रकांत महामिने यांनी लिहिलेलं खानावळ ते लिहिणावळ या आत्मकथनाचा पहिला भाग आपल्या समोर सादर करतोय. कृपया कथाकथन या माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. चला तर मग पहिल्या भागाला आपण सुरुवात करूया. माझ्या एका हातात चहाने अर्धवट भरलेली किटली व दुसऱ्या हातात पाण्याने भरलेला पेला हे साहित्य घेऊन मी हॉटेलच्या पायऱ्या उतरून तिथे जमिनीवर बसलेल्या दोन गिराहिकांच्या हातातील कब्बशात पेल्यातलं पाणी ओततो. ते आपापली कब्बशी त्या पाण्याने विसळून स्वच्छ करतात. मग मी माझ्या हातातल्या किटलीतला चहा त्यांच्या कपात ओततो व हॉटेलात परत येतो. 5-1 मिनिटांनी गल्ल्यावर बसलेल्या माझ्या वडिलांच्या इशाऱ्यानुसार पाण्याने भरलेला पेला घेऊन पुन्हा हॉटेल बाहेर जातो. तोपर्यंत हॉटेल बाहेर बसलेल्या गिरायकांचा चहा पिऊन झालेला असतो. त्यांच्या उष्ट्या कपात मी पेल्यातलं पाणी ओततो. ती दोन्ही गिरायके त्यांच्या हातातल्या उष्ट्या कब्बशा पाण्याने विसळून हॉटेलच्या भिंतीच्या बाहेरच्या बाजूस काढलेल्या देवळ्यात स्वहस्तेच ठेवतात. भिंतीच्या बाहेरच्या बाजूस अशा वेगवेगळ्या देवळ्या, प्रत्येक देवळीत एक कब्बशी ठेवलेली. दलित समाजातली अलग जातीसाठी अलग कब्बशी. काय विश्वास बसत नाही ना माझ्या सांगण्यावर? नाहीच बसणार म्हणा, पण मी सांगतो तेही खरंच. अर्थात सामाजिक विषमतेचे हे दगदगीत वास्तव होते 1940 सालच्या आगेमागचे. तत्कालीन खेडेगावच्या हॉटेलातल्या व हॉटेल बाहेरच्या गिरायकांना देण्यात येणाऱ्या सेवेचे. आणि हॉटेल बाहेरच्या त्या गिरायकांना सेवा देणारा मी तेव्हा होतो 5-6 वर्ष वयाचा. हॉटेलात शिरण्यास या गिरायकांना मज्जाव का, हे त्या वयात कळणे इतकी मला समज नव्हतीच. शिवाय वडिलांच्या हॉटेलच्या आजूबाजूस आणखी 2 हॉटेले होती. तिथेही अशीच व्यवस्था होती. हॉटेलात प्रवेशणाऱ्या ग्राहकांच्या सेवेसाठी 2 नोकर सज्ज असायचे. या दोन्ही सेवांमधील फरक मला बुचकळ्यात टाकायचा, पण त्याची कारणे मात्र ठाऊक नसायची. बाहेरच्यांची अशी सेवा करण्याची वेळ माझ्यावर अधूनमधून येई तेव्हा मला प्रश्न पडत असे. हॉटेलातल्या गिरायकांच्या उष्ट्या कब्बशा धुण्यास, टेबल साफ करण्यास हॉटेलातला नोकर वर्ग सज्ज, पण मग बाहेरच्यांना अशी वागणूक का? अर्थात अशा प्रश्नाची उत्तरे वडीलधाऱ्या माणसांना विचारण्याची त्या काळच्या गप्पबैस संस्कृतीत नव्हती. खाण्यापिण्याच्या बाबतीत मात्र अस्मादिकांची चंगळ होती. वडिलांचेच हॉटेल, हॉटेलातले खट्टे मिठे खाद्यपदार्थ जिव्हा लौल्य पुरविण्यास सदैव तत्पर होतेच. शिवाय सकाळी सकाळी मलई भक्षण व दूध प्राशनाचा प्रयोगही माझ्यावर होई. आज त्या प्रयोगाची तुलना करायची तर तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला येणे या सुवचनाशी करण्याचा मला मोह होतो. श्रीमंत घराण्यात जन्माला आलेल्या भाग्यवानाच्या बाबतीत हा वाक्प्रचार वापरला जातो. माझे जन्मवेळी माझे वडील श्रीमंत या शब्दाच्या व्याख्येत कितपत बसत होते हे तेव्हा मला कसे ठाऊक असणार. मात्र उपरोल्लेखित सुवचनात किंचित बदल करून साधाच पण दुधावरल्या मलईने भरलेला चमचा तोंडात धरून मी जन्मास आलो असे म्हणावे लागेल. म्हशीचे 10-15 सेर दूध मावेल इतक्या मोठ्या 2 पातेल्यातले दूध भट्टीवर तापविले जाई आणि थंड झाल्यावर त्यावरील मलई बाजूला काढली जाई. तिच्यातली बशीभर सकाळी सकाळी पिताश्री मला व माझे थोरले बंधूस सरकरा खाऊ घालत. या मलई भक्षणानंतर पेलाभर दूध प्राशन करावे लागेल. माझ्या बालपणीचा हा रोज सकाळचा कार्यक्रम ठरलेला असायचा. वडिलांच्या मालकीच्या हॉटेलात चहा टाकायला व पेढे बनविण्यासाठी इतके दूध लागायचेच. माझ्या जन्माची शाळेच्या दाखल्यावर नोंदलेली तारीख आहे 10 फेब्रुवारी 1934. शाळेच्या दाखल्याचा संदर्भ इथे देण्याचे कारण हे आहे की नवजात अर्भकाची जन्मपत्रिका वगैरे भटजीकडून तयार करून घेण्याचे सोपस्कार अस्मादिकांच्या मातापित्यास ठाऊक नसावेत. कारण अक्षरांशी ओळख होण्याचा सोपस्कार त्यांच्यावरच झाला नव्हता. जन्मतारखेनंतर रकाना भरावा लागतो जन्मस्थळाचा. तर माझे जन्मस्थळ आहे अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार बुद्रुक हे खेडे. या खेडेगावाच्या तालुक्याची आजवर झालेली त्रिस्थळी यात्रा
माझ्या शाळकरी वयापर्यंत हे गाव होते राहुरी तालुक्यात. नंतर त्याची रवानगी झाली श्रीरामपूर तालुक्यात आणि सध्या ते आहे राहाता तालुक्यात. अशी ही जागच्या जागी त्रिस्थळी यात्रा. माझ्या वडिलांचे नाव रघुनाथ तर आईचे गयाबाई, आडनाव महामिने. अर्थात आडनाव तोंडी लावण्यापुरते म्हणण्यासारखे. कदाचित कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी असावे, कारण त्या काळी आडनावाऐवजी गावकऱ्यांच्या तोंडी सुतार, कासार, सोनार, शिंपी, लोहार, कुंभार, बामण इत्यादी जातीवाचक शब्दच पक्के बसलेले. त्यानुसार माझे वडील रघुनाथ कुष्टी या नावाने संबोधले जायचे. त्यामुळे आडनावावरून समोरचा माणूस कोणत्या जातीचा असावा असा अडचणीत टाकणारा प्रश्न हल्लीच्या सुधारलेल्या काळात जातीवंतांना पडतो, तशी अडचण त्या काळी नव्हती. भावंडात माझा नंबर 3रा. प्रथम क्रमांक बंधुराज बापू उर्फ धोंडीराम, बहीण सरस्वती 2ऱ्या क्रमांकाची, 3रा मी चंद्रकांत. आजोबांचे नाव धोंडीबा होते. त्यांचाच पुनर्जन्म पहिल्या अपत्याच्या रूपात झाला. या पारंपरिक समजुतीनुसार थोरल्या बंधूंचे नाव धोंडीराम ठेवले गेले. आम्हा भावंडाच्या वयात 2 ते 2.5 वर्षाचे अंतर होते. तत्कालीन कोलार बुद्रुक गावच्या गावकुसा पलीकडे दलित आणि ख्रिश्चन समाजांच्या वस्त्या होत्या. या वस्त्या जवळून अहमदनगर संगमनेर सडक मार्ग होता. कोलारमधूनच नगरहून कोपरगावकडे जाणारा मार्ग फुटलेला. मला आठवते त्यानुसार माझ्या बालपणी माझे वडिलांच्या हॉटेलसह आणखी 2 हॉटेल्स या गावकुसा जवळ मोटर अड्ड्यावर होती. जवळपास 4-5 पान ठेल्याच्या टपऱ्या होत्या. संगमनेर नगर व कोपरगाव नगर मार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी ट्रान्सपोर्ट कंपन्याच्या मोटारी या मोटर अड्ड्यावर थांबत. स्थानिक एजंट मार्फत या मोटारीत प्रवासी भरले जात. एजंटचा रुबाब मालकासारखा असे. आपल्याला जास्तीत जास्त कमिशन मिळावे म्हणून एजंट बसमध्ये भरपूर प्रवासी कोंबत असे. मोटर अड्ड्यावरी हा एजंट मालक बनला हे गाणे त्या काळी ग्रामोफोनच्या तबकडीवरून ऐकवले जायचे. या मोटर अड्ड्यापलीकडे पश्चिम दिशेला बाजारतळ. या बाजारतळावर दर शुक्रवारी आठवडे बाजार भरे. अद्यापही भरतो. त्या काठी भिलाटी म्हणजे भिल्ल समाजाची वस्ती. त्या पलीकडे मुस्लिम धर्मियांचे कब्रस्तान. तत्कालीन जिल्हा लोकल बोर्डाची 7वी इयत्तेपर्यंतची प्राथमिक शाळेची कौलारू इमारत व तिच्या समोरच्या रस्ता पलीकडे भगवती देवीचे मंदिर. या प्राथमिक शाळेच्या मागच्या बाजूस विस्तीर्ण असे पटांगण होते. त्याचा उपयोग आट्यापाट्या, खो खो, हुतुतू व व्हॉलीबॉल खेळांसाठी होई. तिथेच एका बाजूस मल्लखांबही रोवलेला होता. या शाळेत 7वी उत्तीर्ण होईतो मी हे खेळ खेळत होतो. शरीर वाकविण्याचे, उलटसुलट करण्याचे प्रयोग मी या मल्लखांबावर केल्याचे आठवते. शाळेच्या या पटांगणापलीकडे ख्रिश्चन धर्मियांची वस्ती होती. छोटी छोटी कौलारू छपरांची घरे. ख्रिस्ती मिशन तर्फे चालविला जाणारा दवाखाना. या दवाखान्याच्या प्रमुख होत्या नर्सबाई. आठवड्यातून 1 दिवस अहमदनगरहून एक डॉक्टर भेट देत असत. या नर्सबाईचे माझ्या मातोश्रीशी मैत्रीपूर्ण संबंध होते. आम्हा भावंडांच्या छोट्या मोठ्या दुखण्यावर इलाज करून घेण्यासाठी या मिशनरी दवाखान्यात आई घेऊन जाई. त्या वसाहतीतच बिशप बंगला होता. ऐसपैस चहूबाजूंनी शहाबादी फरशीचा 7-8 फूट रुंदीचा वरांडा, विटांच्या भिंती आणि काचा लावलेले दरवाजे, खिडक्या, छप्पर कौलारू, आतल्या बाजूस लाकडी बांधकाम. त्या बंगल्यात वावरणारे मध्यम वयीन बिशप गुरु, इंग्रज दाढीधारी, पायगोळ जगा घातलेले. दवाखान्यात जाताना हा बंगला व बाहेर वरांड्यात फेऱ्या मारणारे बिशप माझे लक्ष वेधून घेत. त्या वस्तीतच चर्चही होते. पाश्चिमात्य वास्तुकलेचा नमुना म्हणजे या 2 वास्तू. आतून लाकडी खणांची व वरून माती पसरवलेली गावातली सपाट धाब्याची घरं, मातीच्या भेंड्याच्या किंवा दगड मातीत बांधलेल्या भिंती आणि शेणाने सारवली जाणारी भुई. या पार्श्वभूमीवर या वस्तीतल्या या वास्तू मला प्रेक्षणीय वाटत. पण गावातली घरं अशी का नाहीत या प्रश्नाचं उत्तर मला तेव्हा सापडत नव्हतं. कोलार बुद्रुकला भगवतीपूर खेडे चिकटलेले. दोन्हीच्या मध्ये फक्त एक गल्ली.
दोन्ही गावचे 2 पाटील, सर्व शासकीय यंत्रणा स्वतंत्र. कागदावर असे 2 गावे असली तरी सर्वसामान्य गावकरी कोल्हारकर म्हणूनच वावरत. गावात 18 पगड जातीची घरे. गावाच्या दक्षिण दिशेकडून वाहणारी प्रवरा नदी, तिचे पात्र बऱ्यापैकी रुंद, वाळूने व्यापलेले. पावसाळ्यात नदी दुथडी भरून वाहत असे. पावसाळा वगळता अन्य काळातही थोड्या प्रमाणात का होईना प्रवरा नदी हमखास वाहती राही. त्यामुळे आंघोळीच्या निमित्ताने तिच्या डोहात डुंबण्याची संधी मला मिळे. पावसाळ्यात नदीला एका दुसरा पूर हमखास येईल व संगमनेर नगर रस्त्याला जोडणारा गावाजवळच्या ठेंगू पुलावर गुडघ्याभर पाणी चढेल. परिणामतः वाहनांची वाहतूक बंद होईल. अशा वेळी वाहतूक चालू राहण्यासाठी नावेचा उपयोग केला जाईल. ही नाव ऐसपैस होती व पुरात पाण्याच्या प्रवाहात भरकटू नये म्हणून तत्कालीन शासकीय बांधकाम खात्याने व्यवस्था केली होती. प्रवरा नदीच्या दोन्ही काठावर उंच दगडी मनोरे उभारण्यात आले होते व ते 6 इंच व्यास रुंदीच्या लोखंडी नाड्याने जोडले होते व त्या नाड्याला दुसऱ्या नाड्याने जोडून या दुसऱ्या नाड्याची वेसन नावेला घातली होती. पुराचे पाणी पुलावरून वाहू लागले की ट्रान्सपोर्ट कंपन्या मोटारीतले प्रवासी दोन्ही काठावर अडकून राहत. मग या नावेतून त्यांची अदलाबदल होईल. नावेचे प्रमुख नावाडी होते एक मुस्लिम चाचा. त्यांचे 4-2 सहकारी होते. हे चाचा हे चाचा 6 फुटाहून अधिक उंच व धिप्पाड देहाचे. डोक्यावर मुस्लिम पद्धतीची टोपी, भरपूर दाढी राखलेली, पुरात पट्टीचे पोहणारे होते. प्रवरेच्या महापुरात 50च्या वर प्रवाशांना घेऊन नाव पलीकडे घेऊन जाणाऱ्या चाच्याविषयी मला माझ्या बालवयात खूप कुतूहल वाटे. पावसाळा वगळता प्रवरेच्या पात्रातून गुडघाभर उंचीचे पाणी वाहे. स्वच्छ, निर्मळ इतके की पाण्याखालची वाळू दिसे. त्या काळी आमची प्राथमिक शाळा 2 सत्रात भरे. पहिले सत्र सकाळी 8 ते 11 वाजेतो, मध्ये 3 तास सुटी, मग दुसरे सत्र दुपारी 2 ते संध्याकाळी 5 असे. मधल्या या 3 तासाच्या सुट्टीत गावातल्या इतर समवयस्क विद्यार्थ्यांसह मीही नदीवर आंघोळीला जाई. नदीच्या त्या स्वच्छ पाण्यात मनोसक्त आंघोळ होई. स्नानाचा साबण हा प्रकार तेव्हा आम्हा मुलांना ठाऊकच नव्हता. साबण फक्त कपडे धुण्यासाठीच असतो एवढंच ठाऊक होतं. मात्र दगडाचा बारीक, पातळ व हातात धरता येईल इतका छोटा कपचा हाच आमचा साबण. त्या कपच्याने सारे अंग खरखरा घासायचे की झाले निर्मळ अंग. नदी पात्रात एक खडक होता आणि त्याच्या पायथ्याशी एक छोटासा डोह होता. छोटासा म्हटले तरी आम्हा मुलांच्या उंचीच्या मानाने खूप खोल वाटायचा. डोक्यावरून किमान 2 फूट पाणी फिरण्या इतका. त्या खडकावरून डोहात उडी मारणे व पोहत पोहत डोह ओलांडून गुडघाभर पाण्यापर्यंत येणे, हा आनंद मधल्या सुट्टीत उपभोगता येईल. नदीच्या पैलतीरी आम्रवृक्षांची घनदाट आमराई होती. बहर काळात या फळांची फुकटची चव घेण्यासाठी आमच्या विद्यार्थी मित्रांची वानर सेना त्या आमराईत जाई. पूर्वी कधी काळी गाव तटबद्ध असावं आणि गावच्या 4ही दिशांना वेशी असाव्यात. मात्र काळाच्या ओघात नदी जवळची एकच वेस शिल्लक राहिली होती. ती वेस ओलांडली की समोर मोठ्या मारुतीचं मंदिर, नदीच्या बाजूस मशीद व मशिदीला लागून मुस्लिम मोहल्ला. मशीद व मारुती मंदिर या 2 वास्तूंमध्ये नदीकडे जाणारा ऐसपैस रस्ता. ऐसपैस म्हणजे 2 बैलगाड्या जाऊ शकतील असा. मशिदीतच उर्दू माध्यमाची शाळा भरे. पहाटे व संध्याकाळी सूर्य क्षितिजाला भिडण्यासमयी मशिदीतून बांग दिली जाई. तर समोरच्या मारुती मंदिरात सकाळीच प्रवरेच्या पाण्यात स्नान करून तांब्याच्या गडव्यात प्रवरा जल घेऊन मारुतीला स्नान घालणारे भाविक घंटानाद करीत. तसेच रात्री रामविजय, हरिविजय, नवनाथांच्या पोथ्यांचं वाचन होईल. मोठ्या मारुतीकडून मोटर अड्ड्याच्या वाट्यावर लागले की प्रथम लहान मारुती मंदिर लागे, त्यानंतर कब्रस्तान, नंतर भिलाटी, बाजारतळ आणि मग भगवती मातेचे मंदिर. या मंदिराबाहेर उंच दीपमाळ, ती चढून जाण्यासाठी दगडी खुंट्या, चढून जाण्यास अति अवघड.
तेल भरला बुधला घेऊन दीपमाळ प्रज्वलित करण्यासाठी त्या दगडी खुंट्याचा आधार घेणारा भक्त माझ्या बालबुद्धीला कोंडाणा किल्ला चढून जाणाऱ्या तानाजी मालुसऱ्यासारखाच भासे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी उंच ऐसपैस रुंद असा लाकडी दरवाजा, प्रवेश केल्यावर उघडे मैदान, मात्र डाव्या व उजव्या भिंतीला लागून सुमारे 10 ते 15 फूट रुंदीचे ओटे. एका बाजूच्या ओट्यावर रंगमंच उभारला जाऊन तिथे स्थानिक कलावंत नाट्यप्रयोग सादर करीत. अधूनमधून परगावची नाटकेही तिथे होत. तिथून पुढे गेल्यावर 7-8 पायऱ्या चढून गाभाऱ्याकडे जावे लागे. गाभारा व या पायऱ्या यांच्यात ऐसपैस मोकळी जागा. त्या जागेत मध्यभागी आणि गाभाऱ्याच्या दरवाजा समोर होमकुंड. गाभारा दगडी व त्यावर उंच कळस. गाभाऱ्यात शिरताना भक्तास नाईलाजाने का होईना नतमस्तक व्हावे लागे, कारण गाभाऱ्याच्या दरवाजाची उंची मानवी उंचीहून कमी. गाभाऱ्यात देवीच्या 4 मूर्ती. या 4 मूर्तींपैकी एक कोलारची भगवती देवी. या भगवतीला भेटण्यासाठी तुळजापूरची तुळजावासिनी, माहूरगडाची माहूरवासिनी व वणी जिल्हा नाशिक गडावरील सप्तशृंगी देवी आल्या होत्या असे सांगितले जाते. या मंदिरातील देवींचे दर्शन घेतल्याने 4ही क्षेत्रींच्या देवीचे दर्शन घेतल्याचे पुण्य मिळते अशी श्रद्धा आहे. आश्विन मासातील नवरात्रात 9 दिवस यात्रा असे, तेव्हा होमकुंड पेटविले जाई व दसऱ्याच्या आदल्या रात्री त्या होमकुंडात बोकड बळी दिला जाई. तसेच पौष महिन्याच्या पौर्णिमेपासून माघ महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत महिनाभर भगवती देवीची यात्रा भरते. अगदी अलीकडे म्हणजे 21व्या शतकाच्या पहिल्या दशकात या मंदिराचे पुनर्निर्माण लोकवर्गणीतून झाले. हे आधुनिक काळाला अनुसरून झाले आहे. त्यामुळे उपरोल्लेखित मंदिराचे मी केलेले शब्दचित्र आता दिसत नाही. यात्रेतल्या महिनाभराच्या काळात मंदिरासमोरील मैदानात अन्य तीर्थक्षेत्रांच्या जत्राप्रमाणे पूजा साहित्य, मिठाई, मुलांची खेळणी, पाळणे वगैरे ही दुकाने या यात्रेतही असत. पण या यात्रेतील वैशिष्ट्य होते किराणा व तांबे पितळाच्या भांड्यांची दुकाने. येथे महिन्याहून अधिक काळ मुक्काम ठोकून असत. जत्रेतले आणखी एक आकर्षण संगीत बारी व कणातीच्या तमाशांचे. बाजाची पेटी, तबला, कडी आदी वाद्यांसह उघड्या मैदानात गाणारी व नाचणारी तमासगिरी. ही संगीत बारी श्रोत्यांच्या दौलत जादावर नर्तकी हवं ते गाणं गाई, तर कणातीच्या तमाशात ढोलकीसह कडी, पेटी वाद्यांवर गण गवळत आणि वक सादर होईल. मोटर अड्ड्यावर हॉटेल व गावात राहण्यासाठी बिनभाड्याचे घर. शेतमळ्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांचे गावात स्वमालकीचे घर हमखास असे. पण शेती कामासाठी मळ्यातच वस्ती करणे काहींना अपरिहार्य असे. मग गावातल्या घराची देखभाल कोण करणार? शिवाय घर म्हटलं की त्यात रोजची दिवाबत्ती व्हायलाच हवी ही प्रथा. म्हणून शेतकरी घरमालक गावातल्या विश्वासू गावकऱ्यास घर राहण्यासाठी देत. भाडे वगैरे देणे घेणे नसे. गावात नाही घर आणि रानात नाही वावर अशांच्यासाठी ही सोय होती. पुढील बाजूस 5 खण व मागे 5 खण असे 10 खणांचे ते घर होते. भिंती रुंद इतक्या की मागील बाजूस भिंतीला असलेल्या खिडकीशी मी मान ठोकून बसत असे. मागच्या बाजूला 5 खणांपैकी 2 खणांखाली लाकडी पोटमाळा होता. पुढल्या बाजूस लागून ऐसपैस ओटा. ओट्याच्या एका कडेला बारदाण्याचा आडोसा लावून आंघोळीसाठी मोरी केलेली. ओट्याच्याही पुढे बखळ जागा. त्या बखळ जागेत उकिरडा असे. शेणाने सारवली जाणारी घरातील भुई, ओटा आणि पुढील अंगणात शिंपडला जाणारा शेणाचा सडा हे सारं रोज केरसुनीने आई झाडत असे व त्याचा केर उकिरड्यावर नेऊन टाके. शेणखत म्हणून शेतकरी हा केर कचरा खरेदी करत असे. घरात मधोमध पुरुषभर उंचीची भिंत आणि तिच्या आडचूल घर. घराबाहेरच्या ओट्यावर उसाचं चिपाडाचं छप्पर होतं. तिथे एका बाजूने मोरी तर दुसऱ्या बाजूला दळणासाठी रचून ठेवलेलं सरपण असे. त्या सरपणात
जळाऊ लाकडे, शेणाच्या गोवऱ्या आणि ऊसाच्या खोडक्या असत. खोडक्या म्हणजे ऊस तोडून झाल्यावर मुळाकडचा बुडाकडचा उर्वरित भाग. गावचं इतकं सविस्तर वर्णन करण्याचा माझा हेतू हा आहे की तत्कालीन म्हणजे माझ्या शाळकरी वयात गाव अशा स्थितीत होते. स्वातंत्र्योत्तर काळात व विशेषतः गावाजवळचा प्रवरा सहकारी साखर कारखाना उभारला गेल्यावर गाव व परिसर बदलू लागला. मी वर्णिलेले गाव अस्तित्वात होते यावर सध्या पिढीचा विश्वास बसणार नाही. थोरल्या बंधूंचे नाव धोंडीराम असले तरी बापू नावानेच त्यास संबोधले जाई. आम्ही भावंडे त्यास भाऊ म्हणून हाक मारायचो. भाऊ हुशार विद्यार्थी, शाळेत नियमित हजेरी. मला मात्र तिसऱ्या इयत्तेत जाईतो शाळेत जायचा कंटाळा. वर्गात गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यास शाळेत येण्यासाठी वर्ग शिक्षक वर्गातल्या एका विद्यार्थ्यास पाठविण्याची तेव्हा पद्धत होती. मी दुसऱ्या वा तिसऱ्या इयत्तेत शिकत असेन. एके दिवशी सकाळच्या सत्राच्या शाळेत जाऊन घरी परतल्यावर पुन्हा दुपारच्या सत्रासाठी शाळेत जाण्यासाठी घरी राहिलो. शाळेत जाण्याऐवजी घरी राहिलो. घरात फक्त आई आणि मी. मी खिडकीत बसून बाहेरच्या रस्त्यावरील ये जा बघत होतो. काय रे, तुला शाळेत जायचं नाही का आज? आईने विचारले. तेवढ्यात मावशी, चंदूला शाळेत घेऊन जायला आलोय मी. मास्तरांनी धाडलं मला. हे बोलणं ऐकताच मी दचकून दाराकडे बघितलं. बघतो तर काय, माझ्या वर्गातला एक धडधाकट विद्यार्थी दाराबाहेर उभा. उतर रे खिडकीतून आणि याच्या संग जा शाळेत, आईचा हुकूम. मी बाका प्रसंग ओळखला. हा वर्गमित्र मला आता धरून शाळेत घेऊन जाईल व उशीर केल्याबद्दल गायकवाड सरांच्या मास्तरांचा मार खावा लागणार. खिडकीजवळ देवळी होती आणि देवळीजवळ 2 लाकडी खुंट्या. देवळी आणि त्या 2 खुंट्याच्या आधाराने मी पटकन माळ्यावर चढलो व तिथे लपून बसलो. आता आई त्या वर्गमित्राला घरात बोलवून माळ्यावर चढायला सांगेल व तो धडधाकट निरोप्या मला खाली खेचेल ही भीती मी मनात बाळगून होतो. पण कसलं काय, आई त्याला घरात बोलविना. मावशी, मी चढतो माळ्यावर. आणि चंदूला वर्गमित्राचं पुढलं बोलणं ऐकण्याआधी आईने बजावलं. नको नको, तू नको घरात येऊ. मी माळ्यावरून खाली येईना आणि आई त्याला घरात घेईना. जा रे पोरा तू, मास्तरला सांग त्याला बरं नाही. शेवटी आईने वर्गमित्राला बाहेरच्या बाहेर वाटेला लावले. आईने त्याला घरात न घेण्याचे कारण मला नंतर ठाऊक झाले. माझ्या त्या वर्गमित्राचा बाप आमच्या हॉटेलात चहा पिणारा होता. हॉटेल बाहेरच्या कब्बशीतून. आज हा प्रसंग लिहिताना मी शर्मिंदा होतोय, पण या विसंगतीचं कारण कळण्या इतपत त्यावेळी माझं वय होतं तरी किती. शाळा बुडविण्याचं, विशेषतः दुपारच्या सत्राची शाळा. कारण होतं गणित विषय. दुपारच्या सत्रात हा गणित विषय वेळापत्रकात होता. वेळापत्रक कसलं, माझ्यासाठी ते टोलापत्रक होतं. कारण या विषयाचा माझ्याशी 36चा आकडा होता. डोक्यावरून जाणारा विषय आणि मारकुटे मास्तर. तिसरी इयत्तेपर्यंत 30 अंकापर्यंत पाढे तोंडपाठ पाहिजे असायचे, पण मला 10च्या पुढचे पाढे प्रयत्न करूनही येत नसायचे. सामूहिक पाढे उजळणी करायला सांगून मास्तर हाती छिडी घेऊन वर्गात फेरी मारायचे. वर्गाच्या भिंतीला खेटून भुईवर बसलेले आम्ही विद्यार्थी समूहगान सुरू करीत असो. बे एक बे, बे दुने 4. मात्र 10 एके 10 नंतर मी मुकाभिनय करायचो. 30 10 300 झालं की माझा मुकाभिनय संपायचा. एकदा असे समूहगान संपून सुटकेचा निश्वास टाकून होताच मास्तर माझ्याकडे येत करवादले. चंदू, उभा राहा. मी लटपटत आज्ञा पालन केलं. सत्राचा पाढा म्हण बरं. मास्तरांचा आदेश. मी आपला गप्प उभा.
मनातल्या मनात नको मोठ्याने म्हण, मास्तरांचा आदेश. मी मनात 17च्या पाड्याऐवजी देवाचा धावा करीत होतो. पण आता तोंड उघडलं नाही तर तळ हात पुढे करावा लागेल छडीचा मार खाण्यासाठी. 17 एके 17, 17 एके 17, एक आवंडा गिळून पुढे, 17 दूणे 36. चूक, मास्तर ओरडले. माझी मान खाली आणि हात पुढे. छडी लागे छमछम, विद्या येई घम घम, असे त्या काळी म्हटले जाई. माझ्या बाबतीत छडी लागे छमछम तरी गणित येईना घमघम असा उलटा प्रकार होता. वर्गात माझ्या शेजारी बसणारा वर्गमित्र होता गोविंद. त्याचं घरही माझ्या घराजवळ होतं. त्यामुळे शाळेत येताना बऱ्याचदा आम्ही बरोबरच असायचो. अर्थात मी अधूनमधून शाळा बुडवायचो. गोविंद मात्र या बाबतीत नियमित असायचा. सर्व विषयात पठ्ठा हुशार. त्याची माझी गट्टी जमली होती. आम्हा जोडीला चंद्या गोंद्या किंवा चंदू गोंदू नावाने संबोधले जाई. माझा सततचा छडीमार बघून की काय त्याला दया आली असावी. काळ्या स्लेट पाटीवर त्याने पांढऱ्या शुभ्र पेन्सिलीने झटपट सोडविलेले गणित माझ्या पाटीवर मी उतरून घेईन. छडीमार थांबला. पण असा उदार उसनवारीचा अभ्यास काय कामाचा. तिसरीच्या परीक्षेत माझं पितळ उघडं पडलं. मी नापास झालो. गोविंद वर्गात पहिला आला होता. तो पुढच्या वर्गात गेला होता. पुढे जात जात तो नंतर बराच दूर गेला. कोल्हारहून कोल्हापूर पर्यंत वकील होऊन सामाजिक कार्य करू लागला. कॉम्रेड गोविंदराव पानसरे म्हणून ओळखला जाऊ लागला. 2015 साली दिवसा ढवळ्या भर रस्त्यात त्यांची हत्या करण्यात आली. मी नापास झाल्यावर मात्र वडील व थोरले बंधू यांनी माझे डोळे उघडले. मी शाळा टाळण्याची सवय सोडून मन लावून अभ्यास करू लागलो. गणित विषयात पासापुरते गुण मिळवू लागलो. प्रवरा नदी काठच्या व गावच्या एकुलत्या एक वेशी समोरच्या मारुती मंदिरात नियमितपणे पोथी वाचन चाले. रामविजय, हरिविजय, पांडव प्रताप, नवनाथ आदी पोथ्यांचे रसाळ वाचन भाऊसाहेब कांबळे नावाचे गुरुजी करीत. तर या पोथी श्रवणासाठी माझे वडील रात्री भोजनोत्तर जायचे. त्यांचं बोट धरून मीही जाऊ लागलो. वाटेत ग्रामपंचायतीचे रॉकेलवर चालणारे मिणमिणते पथदिवे असायचे. शिवाय वडिलांच्या एका हातात कंदील असे. तेवढ्या उजेडात आमच्या स्वाऱ्या वाटेवरले दगडगोटे खड्डे चुकवून मंदिरात जात असायच्या. मंदिर ऐसपेस होते. पूर्व दिशेला तोंड केलेली मारुतीरायाची भव्य मूर्ती पाठीमागच्या भिंतीपासून 5-1 फूट अलग उभी. तेवढी मोकळी जागा प्रदक्षिणेसाठी सोडलेली. मूर्ती पुढे तेलाचा दिवा प्रज्वलित केलेला असे. मूर्ती समोरच्या मोकळ्या जागेत मूर्तीच्या उजव्या बाजूच्या भिंतीला टेकून पोथी वाचक भाऊसाहेब कांबळे बसत. त्यांच्या पाठीमागे भिंतीला टेकलेला एक उभा पाट, बसण्यासाठी बुडाखाली दुसरा पाट आणि समोर पोथीसाठी चौरंग. त्यांच्या दोन्ही बाजूस 2 समया पेटलेल्या. त्या उजेडात बुवांचे पोथी वाचन चाले. श्रोते आल्या आल्या प्रथम घंटा वाजवून मारुती दर्शन घेत, मग गुरुजी पुढे मुठभर धान्य आणि पोथीवर डब्बू पैसा ठेवत व गुरुजींना वंदन करीत. तर हे भाऊसाहेब कांबळे गुरुजी कोलारला तलाठी पदावर नोकरीला होते. त्यामुळे त्यांना भाऊसाहेब नावाने संबोधले जाई. कोलार पासून 10 मैलावर नगर मनमाड मार्गापासून आतल्या डोंगराळ भागात ताहराबाद हे खेडेगाव. संतांची चरित्रे ओवीबद्ध करणारे संत कवी महिपती महाराज यांचे ताहराबाद हे मूळ गाव. त्यांच्या वंशातले हे भाऊसाहेब कांबळे गुरु. त्यामुळे प्रासादिक वाणी कांबळे गुरूंकडे परंपरेने चाललेली. पोथीमध्ये असलेला व नसलेलाही प्रसंग विनोदी कल्पनेची भर घालून खुलवून सांगत व पेंगुळलेल्या काही श्रोत्यांना जागे करीत. रामविजय पोथीतला रावणाचा भाऊ राक्षस कुंभकर्ण 6 महिने सलग निद्राधीन व उर्वरित 6 जागृत अवस्थेत. या कुंभकर्ण राक्षसाच्या अवाढव्य देहाचे
व सवयीचे वर्णन करताना त्यांनी सांगितलेला किस्सा मला आजही आठवतो. अहो, या कुंभकर्ण राक्षसाचं नाक इतकं प्रचंड होतं की तो श्वासोश्वास करताना आजूबाजूच्या कोसभर अंतरावरची हवा त्याचे नाक ओढून घ्यायची. च्या मारे, खरंच का गुरु? कोणीतरी श्रोता आश्चर्याने विचारायचा. अहो, बोलून चालून राक्षस असतो. गाडीभर अन्न आणि अख्खा एक माणूस खाणारा राक्षस आपल्या पांडव प्रताप पृथ्वीत भेटतोच ना. वय वय गुरु. तर अशा कुंभकर्णाच्या नाकात न्हाव्याची आणि गवळ्याची भेट झाली. काय, नाकात? आणखी कोणाची शंका? ऐका तर खरं पुढं. कांबळे गुरु गंभीरपणे पुढला प्रकार सांगू लागले. न्हावी दादा, तुम्ही इकडे कुठे? गवळ्याने नवलाने विचारले. काय सांगू गवळी भाऊ, धोकटीसह कुंभकर्णाच्या नाकात आलेला न्हावी उत्तरला. मी कुंभकर्ण महाराजांची दाढी करीत होतो तर पहिल्या श्वासासरशी माझ्या हातातला वस्तारा कुंभकर्णाच्या नाकात गेला. मी बावचळून वस्तारा वस्तारा म्हणतो कुठं, तर दुसऱ्या श्वासासंग मी बी या नाकात खेचला गेलो. आता इथं वस्तारा धुंडून राहिलोय. पण तू कसा काय आला या नाकाडात? मी माझ्या म्हशीच्या पाठीवर बसून वड्याकडे चाललो होतो तर हवेच्या झोतासरशी म्हशीसकटीकडे ओढला गेलो. बुडाखालची म्हैस हवेच्या झोताने उधळली आणि मी आपटलो. आता धुंडाळतो तिला. श्रोते हसत राहिले आणि तपकिरीचं व्यसन असणारे कांबळे गुरु नागपुड्यात बोटाच्या चिमटीतील तपकीर कोंबू लागले. अतिशयोक्ती हा शब्दालंकार शिकण्याआधीच अशी अतिशयोक्तीची उदाहरणे कांबळे गुरूंनी ऐकवली होती. वडिलांच्या संगतीत माझ्या बालवयातच या पोथी श्रवणामुळे मला संबंधित पोथीतील नायक नायिकांपासून खलनायक खलनायिकापर्यंत सर्वांची माहिती झाली होती. गावात एक भजनी मंडळही होते. सोमवार, गुरुवार व शनिवारी रात्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या भजनाचा कार्यक्रम होई. मारुती मंदिरात पोथी चालू नसे तेव्हा मी या भजन कार्यक्रमास हजेरी लावी. विठ्ठल रखुमाई मंदिर आमच्या गल्लीतच होते. शिवाय माझा गल्लीवासी बालमित्र शंकर फलटणे याचे वडील मारुतीराव मृदुंग, तबला व पखवाज वादन कलेत प्रवीण होते. साहजिकच भजनकरी मंडळीत हे वाद्य वाजवण्याचे काम त्यांच्याकडे असे. शंकर त्याच्या वडिलांसोबत आणि मी शंकर सोबत जाई. अधूनमधून माझे वडीलही येत. 10-15 जण भजनास येत असत. त्यातील कोणी एक पेटी वाजवी, इतर भजनकरी टाळ वाजवीत. संतांचे अभंग मनोभावे गायले जात. मला टाळही ठेक्यावर वाजविता येत नसे. शंकर मात्र टाळ वाजवायला शिकला. अर्थात नंतर वडिलांकडून तो पखवाज, तबला, मृदंग व अभंग गायनही शिकला. मी फक्त श्रोताच राहिलो. पण भजनकरी अभंग गाताना गळ्याला खूप ताण का देतो हे मला समजत नसे. तुळशीहार गळा, कासे पितांबर गाताना तुळशीहार गळा इथेच त्याचा गळा अडके व गळा गाताना इतका गळा ताणे की त्याचा श्वास गळ्याशी येई. तरीही कासे पितांबरला त्याचे जीभ स्पर्श करीत नसे. काय रे शंकर, अभंग तोडपाठ नाही झाला का याचा? मी एकदा माझ्या सोबत्याला विचारले. हे शास्त्रीय गायन आहे असं माझे वडील म्हणतात. त्याने मला ही नवीन माहिती दिली होती. आमच्या हॉटेलात कर्णा लावलेला ग्रामोफोन होता. त्यावर गोल काळी तबकडी ठेवून चावी दिली की करण्यातून रमला कुठे ग काना, का अजूनही येईना ग, किंवा इतर गाणी ऐकू येत. त्या तबकडीवर कुत्र्याचं चित्र असूनही कर्णातून सुरेल आवाजात गाणं ऐकू येईल. हे कोडं त्यावेळेत मला सुटत नसताना या शास्त्रीय गायनाच्या गुंत्यात मी अडकलो होतो. अर्थात या भजन श्रवणाने संतांच्या अभंगाची मला थोडीशी का होईना ओळख झाली होती. गावात एकुलती एक पिठाची गिरणी होती. तिच्यातून धान्य दळून आणले जाई. तरीही अधूनमधून पहाटेच घरच्या जात्यावर आई दळण दळी आणि जाते फिरविताना ओव्या गाई. त्या ओव्या माहेरचं मोठेपण सांगणाऱ्या असायच्या.
मला जाग आलेली असायची व अंथरुणात पडून राहून मी ऐकत असे. भजनी मंडळाप्रमाणे गावात नाटक मंडळही होते. भगवती देवीच्या बंदिस्त आवारात रंगमंच उभारून नाटक सादर केले जाई. या मंडळाने सादर केलेली करिंती पूर्व, तंट्या भिल्ल तसेच ऐतिहासिक नाटके बघितल्याचे आठवते. याशिवाय बाहेरगावच्या नाटक कंपन्याही येत व याच जागी नाटके सादर करीत. ही नाटके अर्थातच तिकीट लावून होत. अशा बघितलेल्या नाटकांपैकी एकच प्याला नाटक आता आठवते. अधूनमधून गावात टुरिंग टॉकीज येई. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, सावकारी पास, शेजारी हे सिनेमे या टुरिंग टॉकीजच्या तंबूत जमिनीवर बसून आईसोबत बघितल्याचे आठवते. मोठ्या माणसाचे बोट धरून जाणाऱ्या बाल प्रेक्षकाला टुरिंग टॉकीजवाले अर्धे तिकीट लावत व त्याहून लहान म्हणजे महिला प्रेक्षकांच्या कडेवर असणारा छोटा प्रेक्षक मोफत असे. या सवलतीचा फायदा घेऊन मी आईच्या कडेवर बसून दोघे मिळून एकाच तिकिटात सिनेमा बघेन. मात्र दर 2 वर्षांनी नव्या अपत्याला जन्म देणाऱ्या आईच्या कडेवर बसून या पद्धतीने सिनेमा बघण्याचा आनंद लुप्त होऊन अर्धे तिकीट काढावे लागेल. भगवती देवीच्या पौष पौर्णिमेच्या जत्रेच्या निमित्ताने गावात तमाशेही येत. या तमाशांचे 2 प्रकार असे. पहिला संगीत बारीचा, उघड्या मैदानावर चालणारे संगीत बाऱ्याचे तमाशे. बाजाची उंच पेटी, खुर्चीवर बसून वाजविणारा पेटीवाला, जमिनीवर बसून तबला वाजविणारा तबलजी, पेटीवाल्या शेजारी खुर्चीवर बसलेली प्रौढ तमाशा कलावती व त्यापुढे नाचणारी तरुण कलावती. श्रोत्यांच्या चवली पावलीच्या दौलत जाद्यावर ती लावणी सादर करीत. चवली पावली ही तत्कालीन नाणी 16 आण्यांच्या रुपये असणाऱ्या त्या काळात चवली 12 पैशाची तर पावली 25 पैशाची. अशी दौलत जादा करणाऱ्या शौकीन श्रोत्यात चढाओढ लागे. चवली पावलीवर गायले जाणारे गाणे तोडण्यासाठी दुसरा शौकीन 8 आण्याची दौलत जादा करून स्वतःचे आवडते गाणे गायची फरमाईश करी. त्यानुसार तमासगिरी नवे गाणे सुरू करताना पूर्वीचा शौकीन श्रोता 1 रुपयाची दौलत जादा करून तोडलेले गाणे गायची फरमाईश करेल. कधी कधी तर हा प्रकार प्रतिष्ठेचा बनून नोटावर नोटा उधळल्या जात. माझ्यासारख्या फुकट्या बाल प्रेक्षकाला मात्र गाण्याची ही तोडातोडी आवडत नसे, कारण कोणतेच गाणे पूर्णपणे सादर केले जात नसे. अर्थात या प्रकारात रसभंग होत असला तरी संगीत बारीवालीचा आर्थिक फायदा होत असे हे कळण्या इतकी समज मला तेव्हा नव्हती. मग धूळ भरला जमिनीवर बसलेला मी उठून दुसरा संगीत बारी जाऊन बसे, कारण जत्रेत अनेक संगीत बाऱ्या येत. अर्थात तिथेही तसलाच प्रकार चाले. दुसरा प्रकार कणातीच्या तमाशाचा. उघड्या मैदानात पुरुष भरावून किंचित अधिक रुंद व लांबच लांब कापड म्हणजे कणात. विस्तीर्ण मैदानात गोलाकार बांबू रोवले जाऊन त्याभोवती हे कापड बांधले की झाले. या तमाशाचे ओपन एअर थिएटर तयार. कणाती बाहेर बैलगाडी उभी करून तिच्यात तिकीट विक्री करणारा इसम बसे व या ओपन एअर थिएटरच्या कापडी प्रवेशद्वारात 2 डोअर कीपर उभे असे. गण, गवळण, बतावणी आणि वग या कणातीच्या तमाशात सादर केले जाईल. पण हा तमाशा बघायला तिकिटासाठी पैसे कुठे असत? अस्मादिकांच्या खिशात. अशा वेळी पाटलाच्या मुलाची मैत्री उपयोगी पडायची. गावात 2 पाटील, एक पोलीस पाटील व दुसरे मुलकी पाटील. माझ्या वर्गात एक पाटील पुत्र होता. त्याच्या हातात हात घालून विना तिकीट हा तमाशा बघायला मिळे, कारण गावातल्या या सत्ताधाऱ्यास सहकुटुंब सहपरिवारे मोफत प्रवेश असे. अर्थात त्यांच्या कुटुंबातीलच नव्हे तर गावातील कुणीही महिला या दोन्ही प्रकारच्या तमाशाकडे डुंकूनही बघत नसे. कणातीच्या तमाशाविषयी आणखी सांगायचे तर शाहीर पठ्ठे बापूरावांच्या समकालीन तमासगीर शाहीर कडू सुबाना हे तमासगीर कोल्हार गावचेच. तत्कालीन नृत्यांगणा पवळाबाई कोल्हार जवळच्या संगमनेर तालुक्यातील हिवरे या गावची. ती आधी कडू सुबाना यांच्या तमाशात नाचायची. शाहीर पठ्ठे बापूराव व शाहीर सुबाना या तमासगिरात कलगीतुरा होऊन शाहीर पठ्ठे बापूरावांनी पवळाला जिंकले व तेव्हापासून ते पठ्ठे बापूरावांच्या तमाशात गेले. ही हकीकत अर्थातच शाहीर सुबाना यांच्या तमाशात
सोंगाड्याचे काम करणाऱ्या कोलारमधल्या वृद्ध कलावंतांकडून मला समजली होती. हे सोंगाडे कलावंत गावच्या जत्रेत कुस्त्यांच्या फड्यात कुस्ती खेळत एकटेच. म्हणजे समोर प्रतिस्पर्धी पैलवान आपल्याशी कुस्ती करतोय अशी कल्पना करून हे सोंगाडे वीर कुस्तीचे डावपेच करेल. हुबेहूब दोन पैलवान कुस्ती करतायत हे चित्र उभे करेल. दलित वस्तीत शाहीर कडू सुवाणा यांची समाधी आहे. गाडगे बाबा व त्यांचे शिष्य कैकाडी महाराज तसेच अन्य कीर्तनकारांची कीर्तने बालवयात आईसोबत ऐकल्याचे आठवते. मारुती मंदिरातील पोथ्या पुराणे, विठ्ठल मंदिरातील भजने, देवी मंदिरातील नाटके व उघड्या मैदानातील तमाशे यांनी पुढील काळातील लेखनासाठी माझ्या मनाची अशी मशागत बालपणातच केली होती. नमस्कार आणि धन्यवाद.